Hi guys, welcome back to my channel. Thank you for showing so much love to my last व्हिडिओ जो की फर्स्ट पण होता. आज सुट्टी होती, फ्रेश वगैरे होऊन आम्ही आलो आहेत की याच्या शोरूममध्ये. आज आम्हाला गाडी सर्व्हिसिंगला द्यायची आहे आणि युजली इंडियामध्ये किलोमीटर्स वाईज जाते, म्हणजे ऑलमोस्ट 8000 वगैरे किलोमीटर्सला आपण सर्व्हिसिंगला देतो. बट इथे माइल्समध्ये असतं. इथे आता दर 5000 माइल्सला गाडी सर्व्हिसिंगला द्यायची असते आणि आम्ही सर्व्हिस सेंटरला इतक्या वेळा कॉल करत होतो, सारखं वेटिंगला जात होतं आणि काहीतरी बोलत होते, माहीत नाही मला काय असतं ते. पण मग आम्ही ठरवलं की तिकडे जाऊन आयदर ते जर बोलत असतील आत्ता स्केड्यूल करतो आम्ही अपॉइंटमेंट, तर आत्ता देणार होतो, नाहीतर मग ते जे काय सांगतील ते. आम्ही तिकडे गेलो. ते ऑलमोस्ट इथून 8.5 माइल्स लांब आहे. मग तिकडे गेल्यानंतर एक होता, तो बोलला की आज तर पॉसिबल नाही आहे, नेक्स्ट 2 वीक्स तर पॉसिबल नाही आहे, मे बी 26 ऑगस्टला आम्ही देऊ शकतो. आम्ही बोललो की असं असं खूप लेट झालेलं आहे, म्हणून आम्ही कॉल पण करत होतो, तुम्ही कॉल पण नाही उचलला. मग तो बोलला ठीक आहे, उद्या एकदा आम्ही तुम्हाला कॉल करतो, जर बाय चान्स कुणी स्केड्यूल कॅन्सल केलं तर वी विल लेट यू नो, असं तो बोलला. आता बघू काय होतंय. आम्ही तिकडून निघालो. आता उद्याचं तर माहीत नाही, जर कॉल आला उद्या तर माझी शिफ्ट आहे, उद्या बहुतेक तरी देवा जाईल द्यायला, बघू आता. ग्रिल इंडियन रेस्टॉरंट अँड बार हे जो लेटेस्ट आहे खरंच हो. चहा सलेक्ट. आम्ही आता इंडियन रेस्टॉरंट बघितलं होतं, बट रेटिंग्स खूप कमी होते, म्हणून इथे जवळच कॉफी शॉप आहे. थोडीशी भूक लागली होती म्हणून म्हणलं काहीतरी खाऊ किंवा कॉफी तरी घेऊ ॲटलिस्ट. पण आय होप ते चालू असू देत. इकडे मी मला स्वतःलाच बघते आहे, कारण बाकी कोणी दिसत नव्हतं मला, आणि ते बंद आहे. की छान प्लेस आहे ही, वाव. आणि इकडे कॉफी शॉप वगैरे सगळं आहे, जे की आत्ता बंद आहे. आय डोंट नो का बंद आहे. रेस्टॉरंट्स आहेत, बरी आहे विथ अ व्ह्यू. मे बी नेक्स्ट टाईम जर लक असेल तर कॉफी शॉप ओपन मिळेल. कॉफी शॉप क्लोज आहे आणि आम्हाला फक्त कॉफी प्यायची होती. कॉफी तर भेटली नाही, म्हणून आईस्क्रीमवरती आम्ही ताबा टाकला, आईस्क्रीम खाल्ली आणि मग जवळच मॉक्सीज म्हणून एक मॉल होतं, तिकडे विंडो शॉपिंग करत होतो. विंडो शॉपिंग करता करता मला इथे इतके भारी प्रोडक्ट्स भेटले डिओरचे. अँड इफ यू वॉन्ट टू सी व्हॉट डिड आय बाय, देन वॉच दिस व्लॉग टिल द एंड. माय फर्स्ट डिओर प्रोडक्ट. आय एम व्हेरी एक्सायटेड. तिकडून आठवलं की घरी ग्रॉसरी नाही आहे, म्हणून टार्गेटमध्ये गेलो. टार्गेट सुपर मार्केट आहे, जसं आपल्या इथे डीमार्ट असतं तसं इथे टार्गेट आहे. मग तिकडे जाऊन निनादला फोन केला आम्ही, बिकॉज निनाद माझा रूममेट आहे, जे की मी आधीच्या व्लॉगमध्ये पण सांगितलं आहे, मिनी व्लॉग्समध्ये पण बऱ्याच वेळा त्याचं नाव ऐकलं असेल 2-3दा. तर आमच्या घरात तोच एक आहे की जो जेवण खूप मस्त बनवतो, म्हणून त्याला कॉल केला, त्याला विचारलं काय काय घ्यायचं आहे, त्याने सांगितलं, त्याने लिस्ट पाठवली. त्याच्यानंतर आपल्या इंडियामध्ये कसं की नेहमी मम्मी जाते भाजीला किंवा कोण ना कोणतरी मोठं बिठ्ठं, मला तर काही अंदाज पण नाही आहे की कशी काय भाजी घेतात, अंदाजे सगळी भाजी घेत होते मी. आणि इकडे आपल्याला सगळं करायला लागतं आपलं. अँड लेट मी क्लिअर, जे मी मगाशी बोलले की निनादच आहे जो की खूप छान जेवण बनवतो, नो डाऊट तो खूप छान जेवण बनवतो, पण तोच एक पर्सन आहे जो आमच्या घरी जेवण बनवतो, म्हणून मी त्याला कॉल केला होता. मग त्याच्यानंतर मी इकडे कोथिंबीर शोधत होते, जे की मला लास्टपर्यंत बिलिंगपर्यंत मला कोथिंबीर भेटली नाही, मला पालक भेटली. आपल्या इथे कशी गड्डीमध्ये भेटते, इकडे अशी सेपरेट केलेली निवडलेली बॉक्समध्ये ठेवतात. हेच सगळं मी त्या व्हिडिओमध्ये पण बोलत होते, बट अनफॉर्च्युनेटली बॅकग्राऊंड म्युझिक खूप होतं, म्हणून मला ते म्यूट करून व्हॉइस ओव्हर द्यायला लागला. जर कापायचं कंटाळत असं लोकांना घरी, तर इथं कापून भेटतं, डोळ्यातनं काहीच पाणी येणार नाही. बेबी कॅरेट, बेबी पण नाही, काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. कॅरेटचा नानकट आहे, अमेरिकन नानकट आहे. बोलते काय डिफरन्स असतो त्याच्यामध्ये? भरपूर. क्लासिक प्लस 30 2 ना. सप्टेंबर 3
एक्सपायरी डेट तेवढी आहे ब्रेडची. आपल्या इंडियामध्ये 2 ते 3 दिवस असते. काकडीचं लोणचं भेंडीचं लोणचं पण. भेंडीचं लोणचं. भेंडीचं रामन फ्राय करतो. इकडेच आहे. तोंड हे मॅगीला बीट करू शकत नाही पण सॉरी ट्राय करायला काय जात आहे. सगळं कॅनमध्ये, सगळं कॅनमध्ये, छोले कॅनमध्ये, बीन्स कॅनमध्ये, राजमा कॅनमध्ये, ग्रीन बीन्स पण कॅनमध्ये. तर सगळं कॅन फूडच खातात. सॉरी. अँड लेट मी शो यू. इथे हे जे वडापावचे पाव आहेत ते खूप जास्ती गोड असतात आणि अनफॉर्च्युनेटली हाच एक ऑप्शन आहे वडापावच्या पावामध्ये किंवा पावभाजीच्या पावामध्ये, म्हणून हेच घ्यायला लागतात. दोन खूप होतील मला असं वाटतं. एक्सपायरी डेट पण एवढी, सप्टेंबर 5. आज किती आहे? आज 21 ऑगस्ट आहे. ऑलमोस्ट 10 ते 12 दिवसाची एक्सपायरी डेट असते. आम्ही जास्ती जण आहेत म्हणून 2 दुधाचं घ्यायला लागतो. इकडे कार्डबोर्डच्या ह्याच्यामध्ये पण मिळतं दूध, पण आम्ही हे प्रिफर करतो. ह्या क्यूट बेबीला बघून मला माझ्या मावशीच्या मुलाची आठवण आली, जो की असाच आहे छोटूसा डुग्गू. आम्ही त्याला डुग्गू बोलतो, त्याचं खरं नाव वेगळं आहे. आता तर तो बोलायला पण लागला आहे. आय विश मी तिथे असते आत्ता त्याच्यासोबत, बट लेट इट बी. त्याच्यानंतर आम्ही सेल्फ चेकआउटला गेलो होतो. इथे 2 ऑप्शन असतात चेकआउटचे. एकतर काउंटरवरती जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता किंवा मग असं बारकोड स्कॅन करून तुम्हाला चेकआउट करायला लागतं. बारकोड वगैरे स्कॅन केला नंतर सगळे प्रोडक्ट्स परत त्या ट्रॉलीमध्ये टाकायला लागतात आणि ज्या प्रोडक्ट्सवरती स्कॅनर नसतं, म्हणजे मोस्टली व्हेजिटेबल्स किंवा फ्रूट्स असतात, त्याचं असं मॅन्युअली तुम्हाला टाईप करून करायला लागतं. आणि इकडे आमची सगळी ग्रॉसरी शॉपिंग झाली होती. वी वर हेडिंग टू आवर होम. आणि त्याच्या आधी लेट मी टेल यू, इथे 7:30 वाजता एवढा उजेड होता. इथे ऑलमोस्ट समर टाईमचं सनसेट होतो 8:30-9 वाजता. त्याच्यानंतर पटकन जाऊन मी सगळे जे आम्ही ग्रॉसरी वगैरे घेतली होती त्या सगळ्या बॅग्स ठेवल्या आणि इकडे ट्रॉलीसाठी आपल्याला परत मागे जावं नाही लागत. स्पेसिफिक डिस्टन्सवरती असं ट्रॉलीचं असतं, तिकडे फक्त ढकलून द्यायची. आणि सर्वात मोठं म्हणजे व्लॉगिंगमुळे किंवा जे काय आहे त्याच्यामुळे मी माझा फोन त्या ट्रॉलीवरतीच विसरले होते. शिट. आम्ही आलो आता पेट्रोल भरायला. आपल्या इंडियामध्ये असं वर्कर्स असतात जे हेल्प करतात पेट्रोल भरण्यासाठी किंवा डिझेल भरण्यासाठी. इथे आपापलं भरायचं असतं. इकडे अशा मशीन्स असतात, कार्ड इन्सर्ट करायचं, अमाऊंट इन्सर्ट करायचं, त्याप्रमाणे गॅलनमध्ये पेट्रोल येतं. स्टार्ट त्याचं होतं, एंड त्याचं होतं. पेट्रोल नाही, सॉरी, डिझेल. ते झाल्यानंतर घरी गेलो. पास्ताचं प्रिपरेशन करत होतो बिकॉज निनादला जास्ती मूड नव्हता काय बनवायचा. कडक झालं. त्याच्यामध्ये मला फक्त कॉर्न सॉर्ट करून पाहिजे. पास्त्यामध्ये फक्त कॉर्न टाकणार आहे, गाजर बिजर नाही टाकणार आहे. मिरची भारी लागतं नाही. शट अप. Some appetizer and then chicken curry with काय बोलतो pasta and
भिंत आतमध्ये मला खराब दिसायला लागले. And this is the product I got from Dior. I'm so happy. Okay. Tea with no sugar. After that, we went outside just for the tea. फक्त चहा प्यायला आम्ही बाहेर गेलो होतो सगळेजण. एकदम कमी जागा टाक पण. घरीच चाय चांगली होती ना. पॉट माइंड ब्लो. नमस्ते. माइंड ब्लो झाली. तुला काय बोलायचं का दिनात? अरे चमच्याने चहा कोण पितं? युट्यूबची लिंक पाठवून देतो. हे काय आहे तुझ्या हातात? काय करायचं याच्यावर जायचं. किती जणांना फॉलो करतो तू? लाईक करो फॉलो करो. किती जणांना फॉलो करतो? सगळ्यांना पाठवून द्यायची लिंक ती. लाईक करो फॉलो करो. लाईक करो. सबस्क्राईब राहिलं. अनसबस्क्राईब करो. ऐका सबस्क्राईब मत करो. लाईक करो, डिसलाईक करो. लॉस झाले. 8 वर्षी डायरेक्ट 13 लाख रुपये बॅलन्स ठेवायचा. म्हणजे ते स्टेबल हा पाहिजे. फक्त लॉस नाही म्युच्युअल फंड. म्हणजे लेत जर तुला 10 वर्षानंतर 15 भेटणार होते ना, तर लेत 14 भेटतील. एवढंच लॉस. बोल किती? 8,000. पॉडकास्ट चालू झाले म्हणायचं. इन्व्हेस्टमेंटचा चालू आहे. गाईज प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा कुठली बँक चांगली आहे आणि किती इन्व्हेस्टमेंट करायची. हिरो मोदी बँक. लगेच खाली हिरो मोदी बँकचा मेसेज. HDFCचा मेसेज. अरे मला इंडियातून फोन. तुम्ही पॉलिसीसाठी अप्लाय केलं पण टाकू ना. इकडे केलं, इंडियात नाही केलं. ठेव. मला तर मेसेज आता पण येते व्हाट्सएपमध्ये. सर आप इंडिया से आ गए, बाहर से आ गए, आपका अप्लाई करूँ क्या कार्ड, क्रेडिट कार्ड. हाँ मैं तो कोई बोला हा चायना दिला. चल बॅग ओपन कर. गाडी ओपन कर. Hey guys, this is the end of the vlog. If you want to see more vlogs like this, just like, share and subscribe to my channel, and see you in the next vlog. Bye.